होतोय. अमरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. अमरजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. कुणाल शेट यांचा स्पर्धेला त्यांची विशेष उपस्थिती लाभली. पुन्हा एकदा मनापासून त्यांचा आभार मी व्यक्त करतो. धन्यवाद. तर आतापर्यंत 7 सामने झालेत आणि अजून 5 सामने आपल्याला कव्हर करायचे. आजच्या दिवसातील 8व्या क्रमांकाचा सामना मीत 11 साई विपक्ष नांदगाव. चला बॉल पाठवायचे मैदानात प्लीज. चेंडू पुरवायचे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नांदगावने. या मॅच मध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच वाशेगाव सोबत खेळणार आहे आणि त्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. म्हणजे त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा एकूण 5 मॅचेस बाकी आहेत. सर्व मॅचेस आपण निर्धारित 3-3 षटकांच्या खेळवण्याचा विचार आपला नक्कीच आहे, प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वांचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. सर्व टीम्सने वेळेवर उपस्थित राहा. ज्या येणाऱ्या पुढच्या टीम्स आहेत दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचे. नांदगाव आणि मीत 11 साई 12वा खेळाडू दोन्ही टीमचा. मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक अनिकेतच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर येतो मनीष. त्याच्या समवेत प्रतीक. ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते नांदगाव टीम कडनं. टॉस जिंकून पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय. बॉल गेलाय तो सीमा रेषा पलीकडे आणि पहिल्याच बॉलवर इथे भव्य स्वागत अनिकेतचं केलं या षटकाराने. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं ते म्हणजे बॅट्समन मनीष कुठल्याच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आला हा एक स्वॅग मधला षटकार स्क्वेअर लेगला क्लिअर करत. 18 बॉल खेळायला मिळतात. 18 बॉल मध्ये किमान 40-45 धावा धावफलकावर असणं आवश्यक आहे. आता या अगोदरच्या आपण मॅचेस नक्कीच पाहिल्या. करता नांदगाव टीमने तर अगदी अगोदर 31 धावाही डिफेंड केलेल्या आहेत ओवळीच्या विरुद्ध. त्यामुळे गोलंदाजी आहे मात्र समोरच्या टीमला कमी लेखून चालणार नाहीये. यावेळेस स्विंग आणि मिस. थोडासा टर्न थोडासा फ्लाइट दिला बॉलला म्हणजे अनिकेतने. षटकारानंतर चांगलं कमबॅक त्याने केलं. मिथुन दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धा पाहताय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा. यावेळेस फुलालेचा बॉल होता. आडव्या बॅटने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक आलाय पुढे. रन मिळते ती फक्त सिंगल, जास्त काही नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. थोडासा नाराज स्वतःशी पाहायला मिळतोय मनीष कुठले, कारण फुलालेचा बॉल होता. फायदा उचलता आला असता मात्र तो उचलता आला नाही. धावसंख्या 7. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रतीकचं खरं तर कौतुक आहे. प्रत्येक मॅच मध्ये मनीषला त्याने खूप चांगली साथ दिली. मनीष कुठले खरं तर आक्रमकता स्वीकारून खेळतो आणि प्रतीक मात्र स्ट्राईक रोटेशनचं काम करतो. मात्र या मॅच मध्ये वेगळी रणनीती असणार आहे नक्कीच. यावेळेस मात्र बॅटला बॉल ब्रश झालाय आणि गेलाय तो घोषांकी क्षेत्रामध्ये. रन मिळते सिंगल. चांगल्या लाईन लेंथ नंतर गोलंदाजी करतो अनिकेत. षटकार खाल्ला त्यानंतर लाईन लेंथ मध्ये हलकासा बदलाव, चेंज ऑफ पेस मध्ये मध्ये तो करतोय. टप्प्यामध्ये बदल करतोय. त्याचा फायदा त्याला झालाय पुढच्या चेंडूंवर. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रनअप मध्ये काहीतरी व्यत्यय अनिकेतच्या पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. मीत 11 साई विपक्ष नांदगाव अशी एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस समोर उडवलाय बॉलला. लॉंगऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याचं खराब जजमेंट, बॅकअपचंही खराब जजमेंट आणि बॉल गेलाय तो 2 क्षेत्ररक्षकांना चकवून सीमारेषा पलीकडे. धावा मिळत आहेत तर 4, चौकार मिळतोय. एक धाव अशा मॅचेस मध्ये महत्वाची आहे. 2 फिल्डर होते, दोन्ही फिल्डरला चेंडू पकडता आला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12. 12 फॉर नन, बिनबाद 12. पहिला षटक मार्गस्थ. अंतिमचा बॉल येणं बाकी. 3 ओव्हरची मॅच. मीत 11 साई, विपक्ष नांदगाव. यावेळेस मात्र बॅकफुटवरनं बॉलला उडवलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग साऊंड ऑफ द बॅट अँड बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम. ऑन साइडला क्लिअर करत शेवटच्या बॉलवर षटकार. सुरुवातही झाली षटकाराने अनिकेतच्या ओव्हरची आणि शेवटही झाला तो षटकाराने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. चला, सुपर 4 ला ज्या ज्या टीम क्वालिफाय झाल्यात त्या प्रत्येक टीमने रिपोर्ट करा पहिल्या 3 दिवसातील. नावडे टीम, गावदेवी गावठाण, आणि शुक्रवारी क्वालिफाय झालेली टीम भवाळे. तीनही टीमने रिपोर्ट करा. यावेळेस दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल बॅकफुट वरनं स्टिअर केलं होतं बॉलला आणि फलंदाज बाद होतोय. प्रतीक रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. दुसरं षटक हाताळत होता निखिल आणि पहिल्याच बॉलवर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो तो प्रतीक. गडद असे ढग आपण पाहतो सध्या आकाशामध्ये. पावसाचा अंदाज कदाचित असावा. नवीन फलंदाज मनीष फडके पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली प्रतीकची. बॅटच्या साह्याने फक्त 1 धावेचं योगदान त्याने दिलं. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. हो, एक धाव मात्र मिळते. चांगला प्रयत्न होता कॅचचा. असं वाटलं आम्हाला एका क्षणी की कॅच टिपला गेलाय, मात्र नंतर बॉल आता निसटला. चांगला प्रयत्न होता. धावसंख्या 19 ला 1. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. एज लागली, बॉल गेला डिक्लेअर मध्ये. 1च धाव मिळते. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच निखिलने धावा रोखल्यात, कारण आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू मध्ये त्याने फक्त 2च धावा खर्च केल्यात. पहिले 3 चेंडू अगदी इकॉनॉमिकल राहिलेत, कंजूस गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. पुढच्या उर्वरित 3 चेंडूवर नक्कीच आघात करण्याचा प्रयत्न असेल, खास करून मनीष कुठले ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आपण अनुभवलाय या इनिंगचा विचार केला तर. आणि आक्रमकता ही त्याची खासियत आहे. अटॅकिंग क्रिकेट तो वारंवार खेळत असतो. आणि पुन्हा एकदा बॅकफुटवरनं बॉलला उडवला. यावेळेस मात्र अगदी आमच्या व्यासपीठाच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतो षटकार. मनीष कुठले जास्त वेळ शांत थांबणार नाहीये आणि ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट गोलंदाजी सुरू होती आणि अगदी डान्सिंग डाऊन द विकेट. थोडेसे टोवर आले, एक पाय हवेमध्ये गेला त्यांचा आणि तरी देखील जी ताकद हवी होती या फटक्यासाठी ती ताकद मात्र त्यांनी जनरेट केली, निर्माण केली आणि षटकार आला. धावसंख्या 26. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. ऑन साइडला काऊ कॉर्नरवरनं फिल्डर आलाय. चांगली फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉलला डायरेक्ट फेकलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 28. अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील.
चांगली धावसंख्या उभारली या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18 आणि निखिलच्या या 5 बॉलमध्ये रन्स आल्यात त्या एकूण 10. 28ला 1 शेवटचा बॉल. सामना करतोय पुन्हा एकदा मनीष कुटले. यावेळेस मात्र फ्रंट फुट वरनं येऊन बॉलला टोलवलंय. धूम धडाका दे दनादन. मनीष कुटले काही थांबणार नाहीये. या बॉलला पाठवलंय काउल कॉर्नरच्या डोक्यावरनं. धावा मिळतात 6 आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 34. 1 गडी बाद. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला पाहायला मिळते ती या ठिकाणी दाखल झाले. एक आकर्षक स्काय ब्लू कलरची ही स्पोर्ट्स सायकल दिली जाईल या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला. अर्थातच मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरेल त्याला मात्र ती दिली जाईल. नक्कीच बघा स्पर्धेची सुरुवात गुरुवारी झाली 15 तारखेला आणि त्या दिवशी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या आणि त्यानंतर मात्र शुक्रवार शनिवार आणि आज संपूर्ण दिवसभर पाऊस काही आला नाही. मात्र आता शेवटच्या क्षणांमध्ये जे उत्तरार्ध आहे काही अवधी शिल्लक आहे. आपण पाहतोय अगदी 2-2.5 तास बाकी आहेत स्पर्धा संपन्न व्हायला आणि आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आणि कदाचित पाऊस पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन देईल का. प्रतीक मोकलचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर घणाघाती प्रहार. बॉल गेलाय तो सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर दमदार षटकार ऑन साइडला क्लिअर करत. यावेळेस मात्र मनीष फडकेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मनीष कुठले तर धावा कुठतोच आहे. दुसऱ्या बाजूला मनीष फडके देखील स्लॉकच्या षटकामध्ये आपले रंग दाखवत असताना या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग प्रॉपर एक्झिक्युशन या फटक्याचं पाहायला मिळत आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे जात असताना एकूण धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती 40च्या घरामध्ये आणि अजूनही अंतिमचे 5 बॉल येणं बाकी. यावेळेस ओव्हर द विकेट हेलिकॉप्टर स्ट्रोक अलॉंग द कार्पेट लॉंग आपला बरदा वेगाने निघून गेलाय. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. पायाने अडवण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. थोडस बॉडी बेंडिंग थोडीशी फ्लेक्झिबिलिटी दाखवली असती तर कदाचित चेंडू अडला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. इतक्या वेगाने मारला होता ना ताकदीने मनीष फडकेने की इतक्या गवतावंत बॉल अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून गेला. स्लोवर वन बॉल आखो टप्प्याचा चकवून गेला. मनीष फडकेला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. पहिला बाउन्सर इथे वापरत असताना प्रतीक मोकल. षटकार चौकार त्यानंतर आलेला डॉट बॉल. एकूण धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती 44ला 1. मनीष कुटले 9 बॉल 32. मनीष फडके 4 बॉल 11. यावेळेस स्ट्रेट बॅटने खेळलाय. उंच जास्त गेलाय लांब कमी. कॅच ड्रॉप अंदाज चुकलाय सबशेल चुकलाय. दुसरी धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जजमेंट थोडंसं चुकलं इनफिल्डच्या फिल्डरचं. अंतिमचे 2 बॉल धावसंख्या 46. भरपूर धावा आल्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. आतापर्यंत 16 बॉलचा खेळ झालाय. त्या 16 बॉल मध्ये या 46 धावा आल्या. 2 बॉल. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न धावेसाठी प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव धावून पूर्ण केली गेली. पंचांचा इशारा 22 आलाय. अवे फ्रॉम द बॉडी रीच पासून दूरवर राडार पासून वाचण्याचा प्रयत्न प्रतीक मोकलचा यशस्वी झाला. मात्र विकेट किपरच्या हातातला बॉल निसटला जिथे अनिकेत होते आणि 1 धाव मिळाली ती 22. अंतिमचा बॉल फेस करेल तो मनीष कुटले. एकूण धावसंख्या 47 47. मनीष कुटले 9 बॉल 32. मनीष फडके 6 बॉल 13. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. यावेळेस आफ्टर बॉल पुन्हा एकदा स्क्वेअरला खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ क्षेत्ररक्षकाला गाठलाय आणि शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली आहे ती प्रतीक मोकलला. मनीष कुटले बाद होतोय आणि 47 या धावसंख्येवर पहिली इनिंग समाप्त होत असताना 2 विकेटच्या मोबदल्यात टॉस जिंकून बॅटिंग करत असताना नांदगाव संघ पाहायला मिळतोय आणि या 48 धावांचं लक्ष निर्धारित 18 चेंडूमध्ये ठेवलंय. म्हणजे प्रतिषटक रिक्वायर्ड रन असणार आहे तो म्हणजे 16चा. रिक्वायर्ड रन रेट विल बी 16 रन्स पर ओव्हर. अप्रतिम अशी फटकेबाजी मनीष कुटलेची. अप्रतिम फटकेबाजी मनीष फडकेची पाहायला मिळाली. 18 चेंडू 48 आवश्यकता आहे.
ही प्री क्वार्टर फायनलची लढत, यानंतर जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळेल वाशीगाव सोबत आणि तिथे आपला चौथा संघ मिळेल सेमीफायनल साठी आपल्याला. आणि मग 4 संघांमध्ये 2 सेमीफायनल्स आणि 1 मेगा फायनल अशी रूपरेषा या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम दिवसाची. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करूया. मीत 11 साई संघ आपले फलंदाज आपण पाठवा, कारण या मॅच नंतर अजून 4 सामने आपल्याला कव्हर करायचे. यानंतर क्वार्टर फायनल, त्यानंतर 2 सेमी आणि 1 मेगा फायनल. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री मिथुनदा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. डोंगरचा देव कोली कुपर यांच्या माध्यमातून आयोजित त्यांचे सर्व हे मेंबर्स ज्यांच्या अथक परिश्रमाने मेहनतीने ही स्पर्धा तब्बल 4 दिवस संपन्न होत असताना 15 ऑगस्टला गुरुवारी या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि आज 18 तारीख आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिमचा दिवस. काळभैरव क्रीडांगण चिंचपाडा नगरीमध्ये आपण पाहतोय स्पर्धा संपन्न होत असताना मीत 11 साई कडनं 2 धुरंधर फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला अनिकेत मोकल, संदेश गावण दुसरा फलंदाज. 18 बॉल 48 प्रति षटक 16ची सरासरी आवश्यक आहे मीत 11 साई संघाला जर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. ही प्री क्वार्टर फायनल, यानंतर मात्र जिंकणारा संघ खेळेल तो वाशीगाव टीम सोबत, ज्यांना दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाली. परास्त केलं त्यांनी गव्हाण संघाला. पहिले षटक हाताळतोय मिस्टर मयूर अनिकेत मोकल. 18 बॉल 48 ची गरज. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा. स्क्वेअर लेग पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल कॉल. भरपूर हाईट या बॉलवर आणि या व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेने सुरुवात. आता 18-47 ची गरज. अनिकेत मोकलचं चालणं, संदेश गावणचं चालणं इथे खूप गरजेचं असेल मीत 11 साई साठी, कारण पहिल्या इनिंग मध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये अनिकेतच्या 18 धावा आल्या होत्या आणि तिथूनच तो मोमेंटम तयार झाला होता नांदगाव टीम साठी. इथे फटका फसलाय टॉपेज आणि कॅच. महत्वाचा गडी, मोठा मासा गळाला. बिग ब्लो, धाबे दणाणणारी विकेट इथे पाहायला मिळते. अनिकेत मोकल बॅक टू डग आउट. पहिल्याच बॉलवर विकेट. अडचणीमध्ये सापडलाय खऱ्या अर्थाने मीत 11 साई संघाचा महत्वाचा फलंदाज माघारी परततोय आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मयूरची. हाफ ट्रॅकर बॉल, प्रचंड वेग, टॉपेज. विकेट किपरने चांगला झेल टिपला आणि मात्र फलंदाजाचा खेळ संपवला. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आणि 1-1 अशी सद्यस्थिती मीत 11 साई संघाची. आशिष मोकल तिसऱ्या क्रमांकावर. डाव सावरावा लागेल आता दोघांना. इथे चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि नुसती पार्टनरशिप बिल्ड नाही करायची तर धावा बनवून विजयश्री कसा खेचून आणता येईल याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. दुसऱ्या बाजूला मयूरने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर अनिकेत मोकलची विकेट इथे प्राप्त केली आहे आणि दबाव थोडासा निर्माण केलाय या मॅच मध्ये. यावेळेस मात्र
आशिष मोकल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट या बॉलला घेतलंय आणि डिपॉझिट केलंय ते सीमारेषा पलीकडे. जरी विकेट पडली असेल, जरी आमचा महत्वाचा फलंदाज बाद झाला असेल, तरी देखील आम्ही थांबणार नाहीये. आमचा प्रतिकार, आमचा अटॅक मात्र सुरूच राहणार आहे. आणि षटकार. त्याच दरम्यान सन्माननीय संतोषजी पवार साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतो या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 40+ मास्टर आहेत संतोषजी पवार. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, बॉल गेला ऑन साइडला. 21 धाव मात्र काढली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती म्हणजे 8च्या घरामध्ये. 1 गडी बाद 8 धावा. 48 करायचे म्हणजे अजूनही 40ची आवश्यकता आहे. या ओव्हरचा विचार केला तर 3 बॉल झालेत म्हणजे 15 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 15 चेंडू आणि 40 धावा होऊ शकतात आणि डिफेंड केल्या जाऊ शकतात. यावेळेस मात्र चांगला पुल, पॉवरफुल स्ट्रोक, बिग अँड बिग हिट. सीमारेषा पलीकडे बॉल चाललाय 6 धावांसाठी. यावेळेस मात्र संदेश गावंडच्या बॅटमधून आलाय. स्टँड अँड डिलिव्हर ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर आहे. बॉलला येऊ दिलं आपल्यापर्यंत, जास्त फुटवर्क दाखवलं नाही, लवकर खेळायला गेले नाही, वेळ घेतला आणि त्यानंतर मात्र हा शॉट एक्झिक्यूट केला यशस्वीरित्या. षटकार. अजून एक बॉल जाईल का? मात्र इथे चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला झेल टिपलाय आणि संदेश गावंडची मात्र खेळी झाली समाप्त. विकेट मिळते मयूरला. या ओव्हर मधली ती म्हणजे दुसरी. दोन विकेट आल्यात पहिल्याच ओव्हर मध्ये. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटच्या दरम्यान. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा भरपूर आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. 16चा रन रेट मेंटेन ठेवायचा होता, 48 करायचे होते 3 ओव्हर मध्ये. मात्र जरी 14 धावा आल्या तरी 2 विकेट गेल्यात, हेही विसरून चालणार नाहीये. अनिकेत मोकल बाद झाला, तदनंतर मात्र संदेश गावंडही बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज प्रतीक आलाय. मयूरच्या स्पेल मधला हा शेवटचा बॉल असणार आहे. वाईडने सुरुवात, त्यानंतर विकेट, षटकार, सिंगल, षटकार आणि विकेट. 48चं लक्ष. यावेळेस आल्या आल्या प्रतीकने मात्र विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. लवकर खेळून बसले. हा पटका चेंडू उशिराने आला, शरीराचा वेध घेतला, रन काढले नाही कोणती. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हर नंतर 14ला 2 अशी सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मीत 11 साई हा संघ. 48चं लक्ष आहे या मॅच मध्ये. अजूनही 34 करायचे आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 चेंडू 34 धावा. सर्व काही अवलंबून आहे या षटकामध्ये किती धावा येतात त्यावर. हे महत्वपूर्ण षटक असणार आहे. प्री क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर क्वार्टर फायनल, त्यानंतर 2 सेमी आणि 1 मेगा फायनल. मनीष सेकंड ओव्हर मध्ये. पहिला चेंडू लोअर फुल टॉस बॉल, ऑन साइडला दिशा दिली. आपण पाहतो स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थ्रो थोडासा लांब राहिलाय. आपण पाहतो इनफिल्डच्या फिल्डरकडे डायरेक्ट थ्रो आला. 2 धावा पूर्ण होत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल 32. इक्वेशन मध्ये बदल, समीकरणामध्ये बदल होतोय प्रत्येक चेंडूनिशी. हे 5 चेंडू खूप महत्वाचे असेल. किती धावा करायच्या, शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा ठेवायच्या, काय विचारसरणी असेल, काय प्लॅनिंग असेल, काय माइंडसेट असेल आशिष मोकल आणि प्रतीकचा. या 5 बॉलवर फुलटॉस बॉल टाकलाय. स्लॉग मधून हा षटकार खेचताय का? बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बिग अँड बिग हिट. या मॅच मधला आशिष मोकलच्या बॅट मधून आलेला हा वैयक्तिक दुसरा षटकार आपण पाहतोय. लोअर फुलटॉस बॉल होता, आपण पाहू शकाल स्क्रीनवर. आणि अगदी स्लॉग मधनं या बॉलला काढलं, षटकारामध्ये परावर्तित केलं, कन्वर्ट केलं, गतीचा वापर केला. प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळालं.
ते म्हणजे आशिष मोकलच्या माध्यमातून धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 22. आता 10 बॉल 26 ची गरज. 10 चेंडू 26 धावा. तीच चर्चा सुरू आहे की हे षटक खूप निर्णायक आहे. हे 4 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. उत्तम चेंडू टाकायचे मनीष फडकेला. हे 4 चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल, भरपूर हाईट या बॉलवर. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एका धावेची भर पडते. धावसंख्या 23. 23 1 फॉर द ओव्हरचा इशारा मनीष फडकेला देण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून. आशिष मोकल छोटा पॅकेज बडा धमाका. 2 धमाके केले त्याने या मॅच मध्ये. 2 षटकार खेचून. त्यामध्ये अजून एकाची भर पडणार आहे. वैयक्तिक 3रा षटकार. त्याहूनही उंच, त्याहूनही लांब, त्याहूनही जास्त ताकदीने मारलेला फटका. आशिष मोकल मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे झुंज कायम असणार, संघर्ष कायम असणार. थोडेसे पुढे आले, फ्रंट फुटला आले, क्रीजचा वापर केला आणि बॉलला मात्र मधोमध घेतलंय. वैयक्तिक खेळी जर आपण पाहायला गेलो तर आतापर्यंत आशिष मोकलने 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. इक्वेशन मध्ये बदलाव होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 19 धावा. सामन्याला कलाटणी दिली. हे षटक महत्वाचं होतं. याच विषयी आपण चर्चा करत होतो आणि ती चर्चा मात्र आता सफल होत असताना की हे षटक निर्णायक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा ठेवायच्या बॅटिंग करत असताना, कारण ते प्रेशर फलंदाज कधी कधी झेलू शकत नसतो. त्या प्रेशर मध्ये चुकीचे फटके खेळतो आणि विकेट गमावतो. सामना गमावला जातो. मात्र आशिष मोकलने टार्गेट केले हे षटक. तर दुसऱ्या बाजूला मनीष फडकेला कमबॅक. उर्वरित 3 चेंडूवर करावंच लागेल, अन्यथा गत्यंतर नाहीये. पुन्हा एकदा मनीष फडके टू आशिष. राऊंड विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल यावेळेस कट केले बॅकफुट वरनं. डीप पॉइंटला बॉल चालला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. थांबवलं गेलंय. आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक्षा माध्यमातून कॉल नाकारला गेला. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. 48चं लक्ष म्हणजे अजूनही 18 करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 18. निर्णायक 2 चेंडू या मॅच मधील. 2 बिग हिट आले. किंबहुना 8 जरी धावा आल्या तर 6 बॉल 10चं समीकरण राहील. अन्यथा हे 2 चेंडू जरी डॉट काढले किंवा विकेट काढली तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करताना पाहायला मिळेल. तो म्हणजे नांदगाव संघ. 8 चेंडू 18. सर्व काही मात्र येणाऱ्या 2 चेंडूवर मात्र नक्कीच अवलंबून आहे. फ्लायटेड डिलिव्हरी मात्र लाईन पूर्णपणे खराब. वाईट +1. निर्णायक 2 धावा. नुसतं वाईट नाहीये, त्यावर एक 2च धाव देखील आहे. इक्वेशन मध्ये बदलाव होत असताना 8 बॉल 16. भरपूर उलटफेर केला या सामन्यामध्ये, खास करून आशिष मोकलने. 3 षटकार त्याने खेचलेत त्याच्या माध्यमातून आणि ते 18 धावा खूप निर्णायक आहेत आणि 3 पैकी 2 षटकार याच ओव्हर मध्ये आल्यात. यावेळेस वेगवान पद्धतीचा वाईड शॉर्करचा प्रयत्न. बॅटची एज लागली आणि बॉल गेला तो डिक्लेअर मध्ये. धाव मिळते सिंगल धावेनंतर मात्र स्ट्राईक होईल रोटेट. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 31च्या घरामध्ये 31 आणि आता 7 बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र 33 धावा झाल्यात. माफ करा, 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्कोर झाला 33. शेवटचा बॉल या स्पेल मध्ये मयूर फडके, मनीष फडके. ओ बिग विकेट. बिग अँड मोस्ट इम्पॉर्टंट विकेट डाऊन. आशिष मोकल हॅज टू डिपार्ट. इम्पॉर्टंट विकेट इथे मिळाली आहे. गोलंदाज मनीष फडकेचे कौतुक आहे. कमी गतीने टाकला, थोडीशी फ्लाइट दिली त्या बॉलला आणि विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केले. स्टेप आउट झाले आणि इथेच चकवलं त्यांना. सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट कायम, रंगत कायम आणि संघर्ष मात्र कायम आहे. अंतिमच्या बॉलवर आली विकेट. 33 धावा धावफलकावर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. मॅचला थोडी गती द्यायची प्लीज. यानंतर अजून 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या.
प्रतीक उद्धार आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉकचे षटक. 6 बॉल 15 धावा डिफेंड करायच्या आणि प्रज्वल मोकल नवीन फलंदाज, मात्र तो नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला प्रतीक आहे. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर लाईनचा, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल तो म्हणजे मिस्टर प्रतीक. 5 बॉल 15 परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल हाताळला तो म्हणजे प्रतीक नाही. रनआउट झाला तो मीत 11 साई संघाचा प्रतीक. आशिष बाद झालाय, प्रतीक बाद झालाय. आता नवीन फलंदाज न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये असतील. चला लवकर पाठवा बॅट्समन. प्रज्वल आलाय. प्रज्वल आणि आता त्याच्या समोर दुसरा फलंदाज कोण? प्रशांत मोकल. 48 लक्ष असताना पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. धावा झाल्या 33. 5 बॉल मध्ये करायचे आता 15 धावा. येणाऱ्या 2 चेंडूवर मात्र एखादा विकेट येणं आवश्यक असणार आहे. आता प्रतीक ती संधी देईल का? कारण पहिल्या बॉलवर यॉर्कर लाईनचा अगदी परफेक्ट बॉल हाताळून मात्र त्याने सांगितलं की आमच्या गोलंदाजी मधली धारदारता अजूनही कायम आहे. 5-15 प्रतीक टू प्रज्वल. लाईन खराब. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर धावेमध्ये भर पडते. 1 धावाने धावफलक जाते 34च्या घरामध्ये. 14 धावांची अजूनही आवश्यकता. 5 चेंडू आणि 14 धावा. ओळे संघाच्या विरुद्ध खेळत असताना देखील 5-9चं इक्वेशन आलं असताना 1-3 आलं असताना नांदगाव संघाने बाजी मारली होती आणि याही वेळेस आपण पाहतोय ती तशीच परिस्थिती आहे. फुलटॉस बॉल टाकलाय. बॉलला फिरवलंय आणि नो बॉल वर मिळेल सिंगल. 2 धावा मिळतात. 1 अतिरिक्त चेंडू मिळेल. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. इक्वेशन मध्ये मात्र बदला होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 36च्या घरामध्ये आणि 5 बॉल आता 12ची आवश्यकता. 2 मोठे फटके आणि सामना फिनिश. मगाशी प्रतीकनेच मला वाटतं धावा डिफेंड केल्या होत्या 5-9 आणि आता त्याला 5 बॉल आणि 12 डिफेंड करायच्यात. मात्र समोरचा संघ मगाशी होता ओळे आणि आता आहे तो म्हणजे मीत 11 साई. भरपूर दारोमदार सध्या प्रतीकच्या खांद्यावर आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रज्वल आणि त्याच्या समोर असलेला प्रशांत मोकल. प्रशांत आपण पाहतोय नुकताच स्ट्राईक वर आलाय. पहिला बॉल तो वैयक्तिक खेळेल या इनिंग मधला. 36 झाल्यात. 48 करायच्यात. 5-12 यावेळेस खाली राहतोय बॉल. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची सांगता. प्रशांतला काही चेंडू उमगला नाही. इम्पॉर्टंट डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये 12ची गरज. थोडस संवाद होत असताना कम्युनिकेशन होत असताना बिटवीन प्रज्वल आणि प्रशांत आवश्यकता आहे. काय रणनीती असायला हवी येणाऱ्या बॉलवर. 4 बॉल 12. प्रतीक मात्र आपला अनुभव इथे पणाला लावत असताना एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करत असताना प्रशांतच्या विरुद्ध डॉट बॉल हाताळलाय. 4 मध्ये 12ची आवश्यकता. हा असणार आहे नो +1 आणि 2 धावा आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. 4 बॉल 10. आता प्रतीकच सामना खेचून आणणार आहे आणि प्रतीकच कदाचित सामना गमावणार आहे का इथून. कारण त्याला योग्य पद्धतीने हाताळायचे ते सर्व चेंडू. अशी खर्च करून धावा चालणार नाही. दुसऱ्या बाजूला धावा येणं गरजेचं मग ते कशाही येऊ. मीत 11 साई टीमच्या दृष्टिकोनातून 4 मध्ये 10. स्लोवर 1 टाकण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न अयशस्वी. व्हाईट बॉल. 4 मध्ये 9. फ्री हिट अजूनही कायम आहे. फ्री हिट स्टील कंटिन्यूस. 4 बॉल 9. पुन्हा एकदा त्याच परिस्थितीमध्ये सामना आलाय नांदगावसाठी. यावेळेस बॅकफुटवरनं पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरला आणि पुन्हा एकदा तोच खेळाडू सत्यम आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र फ्री हिटचा बॉल आहे ज्याने ओळे टीमच्या प्रमोद घरे यांची कॅच टिपली होती. तो सत्यम होता. मात्र फ्री हिट असल्यामुळे ही धाव मिळेल ती सिंगल आणि इक्वेशन मध्ये होईल बदलाव. आणि आता 3 बॉल आणि 8 धावांची गरज. 3 मध्ये 8. सामना पूर्णपणे टर्न होत असताना
कधी मीत 11 साईचं वर्चस्व पाहायला मिळालं, कधी नांदगाव टीमचं वर्चस्व. पहिल्या इनिंग मध्ये तर अगदी धावांचा पाऊस आला, 47 धावा उभारल्या आणि आता 3-8चं इक्वेशन आलंय. आणि इथे डॉट बॉल, फलंदाजाने चेंडू सोडून दिलाय आणि पंच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे तटस्थ स्तब्ध उभे आहेत. डॉट बॉलची सांगता, खराब निर्णय प्रज्वलचा म्हणावा लागेल हा बॉल सोडून देण्याचा. आणि आता 2 बॉल 8, हा चेंडू महत्वाचा आहे. हा एक चेंडू काढायचा प्रतीकला, सामना खिशात आहे. दुसऱ्या बाजूला या बॉलवर धावा यायलाच हव्या, 2 किंवा त्यापेक्षा जास्त, तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल. 2 बॉल 8. हो, इथे फसवलंय, बॉल बीट केलाय. डॉट बॉल सलगचे आले 2 आणि पुन्हा एकदा तारणहार ठरत असताना नांदगाव टीम साठी तो म्हणजे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी श्वास रोखून गोलंदाजी, पूर्णपणे प्रेशर दबाव त्याच्यावर आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रज्वल 2 डॉट बॉल खेळलाय. आता 1 बॉल आणि 8 धावांची गरज. काय ट्विस्ट येईल का, अजून एक रंगत यामध्ये येईल का? नो बॉल. आता 1-7. इथे षटकार आला तरी देखील सामना नांदगाव संघ जिंकू शकतो. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आता इथे एखादी अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू, त्यानंतर आलेला षटकार, असे भरपूर परम्युटेशन कॉम्बिनेशन इथे आता इन्व्हॉल्व झालेले आहेत. हे झालं तर ते झालं तर ते. आता 1 बॉल 7 हे इक्वेशन. प्रतीक या ओव्हरचा विचार केला तर 2 वाईड बॉल आणि 3 नो बॉल टाकलेत त्याने. 10 बॉल टाकलेत आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये. आणि हा बॉल होतोय बीट, बॅट्समन प्रज्वल आणि सामना जिंकलाय पुन्हा एकदा नांदगाव टीमने डिफेंड करत असताना. चला लगेचच आपण करूया टॉस. क्वार्टर फायनलचा सामना नांदगाव विपक्ष वाशीगाव.